सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आद्य गोरक्ष श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजयजी काका शर्मा व प्राणीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून गोरक्षक भैया माळी बेटावत व धुळे येथील गोरक्षकांना गुप्त बातमी मिळाली की शिरपूरहून धुळ्याकडे एका कॅरियर गाडीतून 5 गोवंश कत्तलीच्या वाईट उद्देशाने निर्दयीपणे कोंबून नेत असताना आढळून आले। सदरील गोवंश व गाडी चालकास देवपूर शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सदरील गोवंशास गोशाळेत रवाना करण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी भटेश शिसोदे, देवपूर, धुळे। लाल बोरा दोन ते 3 इंची गोमातचं त्याच्यामुळे आता ठीक आहे। चला स्टार्ट। जय श्रीराम, जय शिवराय, जय गोमाता। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन संस्थापक अध्यक्ष संजयजी काका शर्मा यांच्या माध्यमातून व प्राणीन फाउंडेशन अध्यक्ष नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून व भैयाभाऊ माळी बेटावत शिंदखेड्याचे गोरक्षक यांच्या माहितीवरून आज एक शिरपूर येथील सराईत गो तस्करचं जे सुपर कॅरी वाहन आहे ते पकडण्यात यश आलेलं आहे। जो सराईत गो तस्कर आहे तो प्रॉपर शिरपूरचा आहे। खरं पाहायला गेलं तुम्हाला गाडीचा जो लुक आहे, लुकवरून असं वाटेल की कोणीतरी आपल्या व्यक्तीची गाडी, परंतु ही खरा याचा सूत्रधार तो व्यक्ती नसून याचा खरा सूत्रधार शिरपूर येथील जे सराईत कसाई आहे, सराईत गुन्हेगार आहेत, ते सगळे याचे खरे सूत्रधार आहेत। गाडीमध्ये हा ड्रायव्हर सापडला। या ड्रायव्हरचं नाव आहे योगेश माळी, वाघाडीचा। शिरपूर जवळ जे वाघाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणचा हा व्यक्ती आहे। या व्यक्तीला सहज प्रश्न विचारला की करे यार, तू हिंदू असून सुद्धा तू अशा प्रकारची तस्करी करतो, तुला लाज नाही वाटत का? मग हा बोलला की माझा प्रश्न, मी काहीही करेल, मी गोमांस पण खाईल, मी गाईचं मांस पण खातो, मला कोणीच काही बोलू शकत नाही, मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला डॉक्टरांनी सांगितलंय। नेमका आता तो कोणता डॉक्टर आहे, कशा त्या डॉक्टरचा पण आम्हाला शोध घेण्याची गरज आहे की ज्या डॉक्टरने याला सांगितलेलं आहे गोमांस खायचं। साधारण किती गुरु सापडले आज? गाडीमध्ये 5 गोवंश सापडलेले आहे आणि 5 पैकी दोन गोवंश अतिशय निर्दयीपणे डांबलेले होते। आणि या लोकांना लाज सुद्धा वाटत नाही। हे लोक म्हणतात की आम्ही धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला घेऊन चाललेलो आहे, बनावटी पावत्या दाखवतात। आता कुठल्या गोशाळेला पाठवणार आहेत ते? आता आपण पालन पोषण आणि सुरक्षेच्या उद्देशाने नौकार गोशाळा धुळे 40गाव रोडला या ठिकाणी आपण जमा केलेले आहे। आणि गाडी चालक, मालक आणि जो मालक असेल, म्हणजे जे गोवंश ज्या व्यक्तीने विकत घेतलेले आहे, या तिन्हींवर रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि बाकीची प्रोसेस आता सुरू आहे। बाकी जसं ज्या व्यक्तीचा सहभाग आढळेल त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार आहे। या निमित्ताने